नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात सचिन बेंडभर यांची कादंबरी, आणि कादंबरीचं नाव आहे रानपाखरांची शाळा. ही कादंबरी ऐकण्यापूर्वी एक नम्र विनंती, तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बटनाशेजारी एक घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकन आहे, ते प्रेस करा. 3 पर्याय समोर येतील, त्यातला ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी हा कादंबरीचा भाग चॅनलवर अपलोड केला की ताबडतोब त्या भागाचं नोटिफिकेशन मिळेल तुम्हाला तुमच्या हातातल्या मोबाईलवर. मित्रांनो, सचिन बेंडभर सरांनी ही कादंबरी मला चॅनलवर वाचायची, तुम्हाला ऐकवायची परवानगी दिली, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो आणि सुरू करतो सचिन बेंडभर लिखित रानपाखरांची शाळा या कादंबरीचा भाग पहिला. D.Ed होऊन 2 वर्ष 2 महिने झाले आणि इतक्या दिवसांनी आज मला नोकरीचा कॉल आला. तब्बल 2 वर्ष 2 महिन्यांनी मला आनंद झाला. माझा आनंद गगनात मावत नव्हता. माझी स्वप्नातली सुंदर शाळा आता सत्यात उतरणार होती. दिसेल त्याला मी नोकरी मिळाल्याचं सांगायला लागलो. माझ्याबरोबरच सगळ्या घरादाराला आनंद झाला. रात्री बाबा घरी आल्यावर बबलू धावत जाऊन त्यांना बिलगला, बाबा बाबा आपल्या दादाला नोकरी लागली. अरे तुला कोणी सांगितलं? दादानीच सांगितलं. काय रे मनोज, काय म्हणतोय हा? हो बाबा, मला नोकरी लागली, हे बघा कॉल लेटर. असं म्हणत मी माझ्या नोकरीचा कॉल त्यांच्या हातात दिला. कोणती शाळा मिळाली आहे? कर्जत तालुक्यातली भोपळेवाडी. कधी जाणार आहेस? उद्याच. बाबांनी माझ्या कॉल लेटरवरनं नजर फिरवली आणि आवराआवर करायला सांगितलं. दुसऱ्या दिवशी मी बॅग घेतली, घरातल्या सगळ्यांचा निरोप घेतला. आई आणि आजीचे डोळे पाणावले होते. बबलू तर मला बिलगूनच होता. मग बाबा बबलूला घेऊन मला स्टँडपर्यंत सोडवायला आले. मला बसवून दिल्यावर ते घरी निघाले. ते दिसेनासे होईपर्यंत माझी नजर त्यांच्याकडेच होती. मजल दरमजल करत मी कर्जतला पोहोचलो. तिथे एका हॉटेलमध्ये नाश्ता केला, चहा घेतला. मग 2-3 जणांकडे भोपळेवाडीची चौकशी केली. खडकवाडीपासून भोपळेवाडी जवळ असल्याचं समजलं. भोपळेवाडीला जायला डायरेक्ट एसटी नव्हती. खडकवाडीच्याच एसटीनं जावं लागणार होतं. चला, खडकवाडी तर खडकवाडी, तिथून पुढे काय करायचं ते बघू, असं ठरवून मी खडकवाडीच्या एसटीत बसलो. खडकवाडीत आल्यावर मी तिथल्या मराठी शाळेत गेलो. शाळा मोठी आणि खूप सुंदर होती. शाळेसमोर मोकळं पटांगण होतं. शाळेच्या डाव्या बाजूला पाण्याची टाकी होती. शाळेसमोर सुंदर बाग होती. मला शाळा खूप आवडली. मला बघून शाळेचे मुख्याध्यापक बाहेर आले. तशी ऑफिसमधली बाकीची मंडळीसुद्धा बाहेर आली. मी भोपळेवाडीचा नवीन शिक्षक आहे, तुमच्याकडे माहिती विचारावी म्हणून आलो. सगळ्यांना खूप आनंद झाला. ते एकमेकांच्याकडे बघत होते. ती शाळा आमच्याकडेच चालवायला होती. माझं नाव माळी सर, हे शाळेचे मुख्याध्यापक देशमुख सर, हे दातीर सर, हे नवले सर, आणि या झेंडे मॅडम. माळी सरांनी माझी सगळ्यांची ओळख करून दिली. आणि सर तुमचं नाव? माळी सरांनी विचारलं. मी मनोज शिंदे. या 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 आत या आत या. मुख्याध्यापकांनी मला ऑफिसमध्ये यायला सांगितलं. मी ऑफिसमध्ये आलो. माझी बॅग तिथेच एका कोपऱ्यात ठेवली. माझ्या पाठोपाठ बाकीची मंडळी ऑफिसमध्ये आली. मुख्याध्यापकांनी चहा सांगितला. कोणतं गाव तुमचं? मुख्याध्यापकांनी विचारलं मला. धामणी. म्हणजे पारगावच्या कुठे? पारगावपासून 10-12 किलोमीटर. तेवढ्या चहा आला. सगळ्यांनी चहा घेतला. सर माझी शाळा कुठे आहे? मी विचारलं. मग प्रत्येकजण एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागला. मग मुख्याध्यापक म्हणाले, दातीर सर, सरांना त्यांची शाळा दाखवा. दातीर सर खुर्चीवर पायाची आडी घालून दात कोरत बसले होते. मुख्याध्यापकांनी सांगितल्यावर काडी फेकून देत मला म्हणाले, या बाहेर या. मी त्यांच्याबरोबर बाहेर गेलो.
दातीर सरांनी मला शाळेपासून बाजूला एका मोकळ्या जागेवर नेलं. ते बघा तिथं तुमची शाळा आहे. दातीर सर समोर दूरवर असलेल्या डोंगराकडे बोट दाखवत म्हणाले. ते बघून मी खालीच बसलो. दातीर सर माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, अहो काय झालं? ती एक शिक्षकी शाळा आहे आणि ही तर तुमची सुरुवात आहे. मला एकदम एकटं एकटं वाटायला लागलं. जरा वेळ शांत बसलो, मग मनाशी निश्चय केला. शेवटी आता आल्या परिस्थितीला सामोरं जायचं आणि त्याशिवाय माझ्याकडे आता कुठलाही पर्याय शिल्लक नव्हता. मी दातीर सरांबरोबर परत ऑफिसमध्ये आलो. दातीर सर, मी सरांना त्यांच्या शाळेवर घेऊन जातो. तुम्ही इथे आपली शाळा सांभाळा. हालचाल रजिस्टरमध्ये मी तसं लिहिलेलं आहे. मुख्याध्यापक म्हणाले. हो चालेल की सर, तुम्ही या, मी बघतो सगळं व्यवस्थित. दातीर सर म्हणाले. चला सर, निघूयात आपण. मी बॅग घेतली, सगळ्यांचा निरोप घेतला आणि शाळेचे मुख्याध्यापक देशमुख सरांच्या बरोबर चालायला लागलो. ऊन अगदी कडक पडलं होतं. त्या रणरणत्या उन्हात आम्ही दोघं चालत होतो. नंतर सुमसाम रस्ता सुरू झाला. आजूबाजूला चिटपाखरूसुद्धा नव्हतं. 1 तास चालत राहिलो. पाय दुखायला लागले. मी बॅग खांद्याला अडकवली. स्वतःला सावरत चाललेलो होतो. सर, अजून किती वेळ लागेल हो? मी विचारलं. चालत राहा, बाकी काही विचारू नका. मी कसाबसा चालत होतो. आता तर रस्ता संपला होता. पायवाट सुरू झाली होती. 1.5 तास झाला, अजून शाळा आलेली नव्हती. वरून खाली नजर टाकली तर डोंगराखालची घरं अगदी लहान, म्हणजे खेळण्यातल्या घरांसारखी वाटत होती. आपण जगापासून दूर कुठेतरी जातो की जिथे बाह्य जगाचा संपर्कच नाही, असा भास मला होत होता. बराच वेळ झाला आम्ही चालत होतो. दोघेही एकमेकांशी बोलत नव्हतो. सरांना शाळा किती दूर राहिली हे विचारावं का, असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला. पण तेवढ्यात समोर 2-3 पोरं खेळताना दिसली. बाजूला घरं दिसली. आजूबाजूला गुरं चरत होती. तेव्हा इथे मानवी वस्ती असल्याचं लक्षात आलं. मला थोडं बरं वाटलं. सरांनी मला माझी शाळा दाखवली. शाळा कसली, गोठाच होता तो. ना फळा, ना तक्ते, ना टेबल, ना खुर्ची. एक मोडकी तोडकी खोली होती ती. तिची बरीचशी कौलं फुटली होती. वासे मोडकळीला आले होते. कोपऱ्या कोपऱ्यात तसंच छताच्या आतल्या बाजूला जाळ्या झालेल्या होत्या. मी काहीच बोललो नाही. मग सरच बोलले. तुमची मी 1-2 बरोबर ओळख करून देतो. या बाहेर या माझ्याबरोबर. मी सरांच्या मागे बाहेर आलो. शाळेसमोर एक छोटं घर होतं. सर मला तिथे घेऊन आले. अप्पा आहेत का घरात? सरांनी आवाज दिला. आतून कुठलाही रिस्पॉन्स आला नाही. मग सरांनी दाराची कडी जोरजोरात वाजवली. आतून एक वृद्ध म्हातारा काठी टेकवत टेकवत आला. कोण? गुरुजी वय, या की आत या. म्हाताऱ्यानं आम्हाला आत बोलवलं. आम्ही दोघं आत गेलो. अंजे, अगं घोंगडं टाक की गुरुजीला बसाया. अंजी आतनं आली आणि तांदळाच्या पोत्यावरची घोंगडी घेऊन खाली अंथरली. आम्ही त्याच्यावर बसलो. म्हातारं भुईवरच बसलं होतं. आप्पा, आपल्या भोपळेवाडीला नवीन शिक्षक आलेत. हे बघा, हे गुरुजी. आजपासून आपल्या वाडीची शाळा बघतील हे. कंच्या गावचं गुरुजी म्हणायचं? हे धामणीचे आहेत, पारगाव धामणी. हा, म्हणजे टाकळी डोकेश्वराच्या तिथले वय? हो, तिथलेच. आमची बहीण दिली ना तिकडं. कंचं गाव? कवठे या माही हो. धामणीच्या पुढं 4-5 किलोमीटर. गुरुजीला माहिती असेल की? हो, माहिती आहे मला. मी कॉलेजला तिथेच होतो. खूप वेळानंतर मी बोललो. घशाला एकदम कोरड पडली होती. पाण्याचा तांब्या उचलला आणि घटाघटा पाणी प्यायलो. पाणी प्यायल्यावर जरा बरं वाटलं. सर एकदम नॉर्मलमध्ये बोलत होते. ते आजच्या प्रवासानं थकलेही नव्हते. त्याचा किंचित लवलेश त्यांच्या चेहऱ्यावर नव्हता. म्हाताऱ्याबरोबर ते मन मोकळ्या गप्पा मारत होते. कदाचित घरापासून इथपर्यंत झालेल्या प्रवासामुळे मी दमलो होतो.
काही वेळानंतर चहा आला. चहा फुलपात्रात आणला होता. तो अंजीनंच आमच्या पुढे ठेवला होता. आम्ही चहाचे घोट घेत गप्पा मारत होतो. चहा पिऊन झाल्यावर सर म्हणाले, अप्पा तुमची ही बाजूची खोली रिकामी आहे ना? हा हा रिकामीचे. मग ती खोली गुरुजींना राहायला द्या. तुमच्याशिवाय इथे दुसरी कुठे सोय नाही आहे. चालन की, राहू द्या गुरुजींना इथं. बरं मग मी येऊ? काय काळजी करू नका, आम्ही हाव इथं समधी. मग येऊ का अप्पा मी? ह्या की गुरुजी ह्या. सर तुमची बॅग शेजारच्या खोलीत ठेवा. आजपासनं तीच तुमची खोली आणि तुम्हाला काही लागलं तर आप्पांना सांगा. ठीक आहे सर. बरं येऊ मग मी? हो चालेल, चला तुम्हाला सोडायला येतो. मी सरांना सोडवायला निघालो. अरे हो, एक मिनिट. सर काहीतरी अचानक आठवल्यासारखं बोलले. काय झालं सर? अहो तुम्हाला शाळेची चावी द्यायची राहिली ना, ही घ्या. सरांनी माझ्या हातावर शाळेची चावी ठेवली आणि एक समाधानाचा सुस्कारा सोडला. का एकदाचा सुटलो बाबा ही शाळा चालवण्याच्या कटकटीतनं, असं त्यांच्या मनात आलं काय माहिती. मी शाळेची चावी खिशात ठेवली आणि सरांच्याबरोबर चालायला लागलो. चालता चालता सरांनी मला त्या शाळेचं गणित समजावून दिलं. म्हणजे शाळा महिन्यातनं किती दिवस करायची, काही समस्या आली तर कुठल्या दादाला भेटायचं, कुठला अधिकारी आला तर त्याला कसं तोंड द्यायचं, शाळेचं दप्तर कसं ठेवायचं, आणि फारच मोठी समस्या आली तर कोणाला काही सांगायचं नाही, सरळ येऊन माझ्या कानात सांगायचं. हा सरांनी मला कानमंत्रच देऊन टाकला. बरं मग सर मी येऊ का? हे बघा, इथली मुलं आदिवासी भागातली आहेत. त्यांना आपलंसं करण्यासाठी तुम्ही त्यांच्याशी त्यांच्याच भाषेत बोलत जा, म्हणजे ते तुमच्याबरोबर चांगले रमतील. हो चालेल सर. बरं येतो मी. एवढं बोलून सर निघाले. दिवस फार मावळतीकडे झुकला होता. सर दिसेनासे होईपर्यंत मी सरांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होतो. आता या प्रसंगी मला अतिशय एकटं वाटायला लागलं, अगदी माळरानात सुकलेल्या पाडसासारखं. मी माघारी फिरलो. सरांनी मला दिलेली खोली म्हणजे आप्पाची खोली, ती खोली जरा अस्ताव्यस्त होती. आज जाऊन मला तिची साफसफाई करायची होती. त्यासाठी मी घाईघाईत निघालो. खोलीवर पोचलो, दरवाजा उघडला आणि मी एकदम थबकलो. खोली एकदम व्यवस्थित स्वच्छ केलेली होती. खोलीत असणाऱ्या देवघरात एक दिवासुद्धा लावलेला होता. माझी बॅग कोपऱ्यात होती तशीच होती. मी बाहेर आलो. बाहेर थोडासा धुसर अंधार दाटला होता, पण सर्व काही दिसत होतं. पक्षी आपल्या घरट्याकडे परतत होते. बाया माणसं कामावरनं येत होती. काही गडी माणसं बैलगाडीतनं येत होती. त्यांच्या बैलगाडीत गवताची वजी होती. शेळ्या कळपानी येत होत्या. हळूहळू ते जवळ येऊन चौखूर विखुरले. गाव 50-50 घरांचंच होतं. मी पुन्हा खोलीत आलो. आजूबाजूला आप्पाही दिसत नव्हते, त्यामुळे खोलीतच बसून होतो. बॅगेतनं पालखीचा गोंडा ही कादंबरी काढली आणि वाचत बसलो. वाचन हा माझा आवडता छंद. वेळ मिळेल तसं मी वाचन करत असतो. त्याचा कुठलाही असा निश्चित वेळ नसतो. मी वाचनात रंगून गेलो. कादंबरीचं कथानक खूप छान होतं. या कथानकात कथानायक एका चित्रपटाचा हिरो असतो. तो आपल्या राजकारणात असलेल्या बापाच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतो. बापाकडून आईवर झालेल्या अन्यायाचा त्याला सूड उगवायचा असतो आणि आता पहिल्यांदा तब्बल 20 वर्षानं बाप बेटा आमने सामने आलेले होते, तेही अशा अनोख्या वळणावर. मी वाचनात अगदी गुंग होऊन गेलो. पण तेवढ्यात माझं लक्ष विचलित झालं, ते म्हणजे बाहेरच्या आवाजानं. पारावर 4-5 जण गप्पा मारत बसले होते. मी बाहेर डोकावलं तर बाहेर आप्पासुद्धा होते. मग मी कादंबरी ठेवली आणि बाहेर गेलो. मी येताच त्यांच्या गप्पा थांबल्या आणि सगळे माझ्याकडे बघत राहिले. मग आप्पाच पुढे येऊन म्हणाले, हे आपल्या गावातलं नवीन गुरुजी बरं का, आज दुपारी आल्यात. आपलं खडकवाडी शाळेचं देशमुख गुरुजी घेऊन आलते ह्यांना. या गुरुजी बसा. आप्पा बोलले. मी काहीही न बोलता त्यांच्याबरोबर बसलो. आता मला इथे आप्पांचाच आधार वाटत होता, कारण त्यांच्याशिवाय कोणी ओळखीचं नव्हतं. गुरुजी तुम्ही काय बी काळजी करू नका,
पोरं साळत येतील उद्यापासनं. एक फेटेवाला म्हणाला. गाव कंचं म्हणायचं तुमचं? दुसऱ्या एकानं प्रश्न विचारला. मी उत्तरलो, धामणे. नाव काय तुमचं गुरुजी? त्यांनीच परत विचारलं. मी मनोज शिंदे. गुरुजी तुमची पहिली शाळा का? हो, पण तुम्हाला कसं काय माहिती? अहो समजे नवीनच शिक्षक येतात इथं आणि नंतर 3 वर्षांनी बदली करून निघून जाते. तेवढ्यात आप्पा बोलले. अरे लाका, गुरुजी आजच आले आहेत. दमले असतील प्रवासानं. सगळं आजच विचारतो का काय त्यांना? बरं गुरुजी, तुम्ही जे हवा आराम करा. डबा आणलाय नव? नसन तर आज माझ्या घरी चाला. नाही नको, मी डबा आणलाय. मग बैठक मोडली. सगळी माणसं पांगली. गुरुजी चाला की जे हवायला, आप्पा म्हणाले. अहो आप्पा, पण मी डबा आणलाय. घरून लाडू चिवडा बनवून आणला होता. खरं म्हणजे कोणाच्या घरी जेवायचं म्हटलं तर मला ते खूप अवघडल्यासारखं वाटतं. म्हणून मी जेवण टाळत होतो. पण त्या दिवशी आप्पांनी खूप आग्रह केला. त्यांच्या आग्रहाखातर मी पहिल्या दिवशी त्यांच्याकडे जेवायला गेलो. जेवताना आप्पांनी त्यांच्या मुलाबरोबर माझी ओळख करून दिली. अंजी त्यांची मुलगी. कुशाभाऊला आप्पा कुशाच म्हणायचे. कोणाशीही ओळख नसल्यानं मी गप्प होतो. आप्पा आणि कुशाभाऊ शेतीच्या पिकांविषयी चर्चा करत होते. जेवण झाल्यावर आप्पा आणि कुशाभाऊंचा निरोप घेऊन मी खोलीत आलो. पुन्हा पालखीचा गोंडा कादंबरी हातात घेतली आणि वाचनात मग्न झालो. वाचता वाचता माझा डोळा कधी लागला हे माझ्या लक्षातच आलं नाही. मित्रांनो, रानपाखरांची शाळा ह्या कादंबरीचा पहिला भाग इथेच संपला. दुसरा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.